म्हणजे तुम्ही विचार करा ना यार, मी म्हणजे कुठल्या सिच्युएशन मध्ये मी फसली आहे आणि मी प्रयत्न पूर्ण करते. मी हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे. सकाळ झाली की सगळ्यात पहिले फ्रेश झाल्यानंतर हातात येतं ते सनस्क्रीन लोशन. या सनस्क्रीनची लिंक टॅग केलेली असेल, मी बघून घ्या तुम्हाला हवं असेल तर. आज माहिती आहे बँकेत जायचा विचार आहे, कारण गेल्या वर्षभरापासून मी इतकी वैतागली आहे, काय सांगू तुम्हाला. बऱ्याच जणांना असं वाटतं पैसे कमवते, एवढे पैसे कमवते, याला देत नाही त्याला देत नाही. मी असं बऱ्याच जणांचं वाचलं. अरे मला 1 रुपया अजून मिळालेला नाहीये. म्हणजे गेल्या वर्षभरापासून माझा फेसबुकचा अकाउंट जे आहे त्याच्या बँकेच्या डिटेल्स मध्ये काहीतरी ग्लिच आलेला आहे. खूप वेळा अपडेट केलं, स्विफ्ट कोड जो आहे तो एक्सेप्ट करत नाहीये. कुठलाही टाकला तरी एक्सेप्ट करत नाहीये. बँकेचा जो आहे त्यांनी मला वेगवेगळे बदलून दिले, पण तोही एक्सेप्ट करत नाहीये. म्हणजे मी इतकी वैतागली या गोष्टीसाठी, कायच सांगू तुम्हाला. बँक ट्रान्सफर करायची म्हटली तर तेही बँकवाले म्हणतायत की नाही नाही आम्ही करतो. आणि मी ज्याला सांगते ना की बाबा माझा असं असं प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह करून द्या, ते म्हणतात हा ठीक आहे, मग तुम्ही मला हे पाठवा ते पाठवा. आणि त्यांना ते पाठवल्यानंतर लगेच 2 दिवसात मी लिव्हवर आहे, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांना कॉन्टॅक्ट केला, माझी ट्रान्सफर झाली आहे, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग ते रिप्लायच देणार नाही. म्हणजे असंच चालू आहे. मी म्हणजे अक्षरशः वर्षभरापासून वैतागली आहे. माझं फेसबुकचं पेमेंट येत नाहीये, इंस्टाग्रामवर मला पेड कोलॅबरेशन मिळत नाहीये, युट्यूबला माझे तेवढे सबस्क्रायबर किंवा वॉच टाइम कम्प्लीट नाहीये, तिथनं माझं पेमेंट येत नाहीये. माझं ऍक्टिंगचं काम अजून तरी माझ्याकडे काही नाहीये. म्हणजे तुम्ही विचार करा ना यार, मी किती म्हणजे कुठल्या सिच्युएशन मध्ये मी फसली आहे आणि मी प्रयत्न पूर्ण करते. मी एवढं माझं वर्षभरापासून पेमेंट अडकलंय, तरी पण माझे डेली रील्स ब्लॉग्स हे मी कंटिन्यू पोस्ट करते. आणि मला आता असं झालंय की भाई तुमचं कोणी फेसबुकमध्ये ओळखीचं असेल किंवा असं कोणी ओळखीचं आहे का की ज्याच्याकडे फेसबुकचं पेमेंट म्हणजे त्याचं पेमेंट सुरू आहे, त्याला काही आयडिया असेल तर मी त्याला 4 प्रश्न विचारू शकते. म्हणजे मी काहीतरी करू या प्रॉब्लेम मधून मी बाहेर पडेन, असं माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल लवकरात लवकर. कारण बँकवाले म्हणतात आम्हाला त्यातलं काहीच कळत नाही, आम्हाला त्यातलं काहीच माहित नाही. आणि फेसबुकला जर मी मेसेज केला तर आता सगळं AI हँडल करतंय. त्याच्यामुळे असं नाही की फेसबुकच्या एखाद्या व्यक्तीशी मी बोलले आणि तो उत्तर देईल. जो बँकेकडनं मिळतो तो स्विफ्ट कोड जर तिथे टाकला तर तो इनव्हॅलिड दाखवतोय, चेंज करून टाकला तरी. बँकवाले म्हणतात काय स्विफ्ट कॉपी द्या. AI म्हणतं मी स्विफ्ट कॉपी देऊ शकत नाही पेमेंट शिवाय. अरे पेमेंट शिवाय देऊ शकत नाही, माझा पेमेंट यायलाच प्रॉब्लेम आहे, तर मग मी कोणाकडे जाऊ. म्हणजे माझं असं झालंय की मला आता यातनं काहीतरी मार्ग दाखवा यार. मी 1 वर्षापासून या सगळ्या गोष्टींच्या मागे लागली आहे. म्हणणार होप मला अजून पण आहे की नाही काहीतरी होईल, कारण असं एका रात्रीत ना फॉलोअर्स येत नाही ना, त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, खूप लोकांचं टोमणे ऐकावे लागतात. कोण काय बोलेल काय नाही याचा भरोसा नसतो. लोकांचं कसं उचलली जीभ लावली टाळूला, कोणाला काही माहित नसतं, पण यायचं आपल्या इकडचं तिकडचं फ्रस्ट्रेशन काढायचं आणि निघून जायचं. ह्या सगळ्या गोष्टी मी फेस केलेल्या आहे. आणि आता एक नवीन पेज बनवायचं म्हणजे किती, आणि फॉलोअर्स आपल्या पेजवर टिकवून ठेवणं इतकं सोपं नाहीये. प्लस माझ्या इंस्टाग्रामला प्रॉब्लेम आहे. गेल्या 2 वर्षापासून माझे 3,14,000 फॉलोअर्स होते. 2 नाही 2.5 वर्ष झाले. 3,14,000 फॉलोअर्स होते. ते फॉलोअर्स माझ्या डेली कमी होत आहेत. काहीतरी प्रॉब्लेम आहे इंस्टाग्रामचा, पण फॉलोअर्स वाढतात पण आहे. म्हणजे 50 वाढले दिवसाला तर 50 कमी होतील. आणि मग कधी कधी म्हणजे इतकं हे चाललंय ना की ते कंटिन्यू उतरतातच आहे, फॉलोअर्स उतरतातच आहे, असंच चाललंय. 2.5 वर्षापासून मी तिथल्या तिथेच आहे. 3,14,000वरून 3,10,000 वर आले. परत कंटिन्युअस काही ना काही टाकणं सुरूच आहे. पण 3,15,000वर नेले, आता 3,13,000 झाले. म्हणजे रोजचे फॉलोअर्स कमी होत आहेत. आणि फॉलोअर्स वाढतात पण आहे, नाही असं नाही, पण मग कमी का होत आहेत असं नाही आहे ना. मी काहीतरी असं टाकते जेणेकरून काही प्रॉब्लेम येतोय. म्हणजे ज्या इंस्टाग्रामच्या गाईडलाईन्स आहेत त्यानुसार सगळं ओके आहे, तिथे काही प्रॉब्लेम दाखवत नाही. पण मग प्रॉब्लेम कुठे येतोय मला तेच कळत नाही. आणि जेव्हा माझ्या इंस्टाग्रामवर फेसबुकवर एवढे फॉलोअर्स आहेत आणि मी जे तिथे टाकलं की सबस्क्राईब करा चॅनलला युट्यूबच्या, कारण मला आता युट्यूबकडनंच होप्स आहेत.
की युट्यूबला सबस्क्राईब करा, तर तिकडेही कोणी सबस्क्राईब करत नाही. मग मला असं वाटतं मी एवढी मेहनत घेते, तर ऍटलिस्ट कोणी येऊन तिथे सबस्क्राईब केलं तर मला पण हा ठीक आहे, चल आजचे 2-4 वाढले, 2-4 वाढले. मी 2-4च एक्सपेक्टेशन करते. रोजचे माझे 2-4 जरी वाढले तरी मला जरा बरं वाटेल की हा मी काहीतरी करते आणि लोक त्याला अप्रिशिएट करतायत किंवा मला सपोर्ट करतात. मला फक्त सपोर्ट हवाय आणि तो पण मी पैशांच्या थ्रू मागत नाहीये. माझं फक्त एवढंच आहे, मी जे पोस्ट करेल ते बघा, लाईक करा, कॉमेंट करा किंवा इतरांना शेअर करा. शेअर केल्याने काय होईल, ते बघतील, ते सबस्क्राईब करतील, ते बघतील, तर माझा वॉच टाइम ऍड होईल. बस एवढंच आहे. आणि खूप खूप मेहनत घेतली, खरोखर या गोष्टीसाठी मी प्रचंड मेहनत घेतली आहे. 2020 पासून मी युट्यूबवर काम करत होती. माझं जे टार्गेट असतं $100 ते $37 पर्यंत झालं होतं. अचानक भयानक असाच काहीतरी प्रॉब्लेम झाला, 0 झाले. तरी सुद्धा माझा मूड गेला होता. नाही असं नाही, मी मध्यंतरी बंद केलं होतं, यार एवढं केलं. आणि माहितीये, जेव्हा 1 मिलियन लोक फेसबुकला रील बघतील तेव्हा ₹86 मिळतील. डॉलरचा भाव जर आता तो आहे तर. आता ते ₹86 मी स्वतःला काही देऊ की दुसऱ्याला काही देऊ? असं पण नाही की प्रत्येक व्हिडिओला मिलियन मध्येच व्ह्यूज जात आहे, असं पण नाहीये. कळकळीची विनंती आहे, जर तुमच्या कोणी ओळखीत असेल ज्याला फेसबुक कडनं पेमेंट येत आहे किंवा ज्याला फेसबुक बद्दल सगळ्या गोष्टी माहित आहेत, तर प्लीज माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे असेलच, 9136165569. या नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करायला सांगा. मला त्यांना काही गोष्टी विचारायच्या आहेत, फक्त 2 मिनिटच घेईन मी फक्त. आणि त्या प्रश्नांची मला उत्तर मिळाल्यानंतर त्यावर काय करता येतंय मी त्यावर प्रयत्न करेल. कारण आता मी एवढा प्रयत्न केलाय, म्हणजे सगळ्या अँगलने मी सगळं विचारून बघितलंय, पण माझं कोणी सोशल मीडियावर माझं कोणी असं फ्रेंड नाहीये ज्यांच्याकडे पैसे येत आहेत. आणि ज्यांच्याकडे पैसे येतात त्यांना ऍटलिस्ट या गोष्टी माहिती असतात. बाकीच्यांना मी विचारलं ते म्हणे नाही ग, आम्हाला नाही माहिती, नाही आम्हाला नाही माहिती. असं बँकवाल्यांना तर माहितीच नाही. मग आता मी कोणाकडे जाऊ? मला असं वाटलं की ऍटलिस्ट मला तुमच्याकडनं एवढी मदत मिळू शकते. आणि सबस्क्राईब केलं तर अतिउत्तम. ब्लॉग्स पण माझे बघत जा आणि सजेशन द्यावंसं वाटलं तर नक्की द्या. तुमच्याकडून मला मदत होईल तेवढी माझ्यासाठी खूप आहे. तर थँक्यू सो मच हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल. आणि जर हा ब्लॉग पूर्ण बघितला असेल तर प्लीज प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही स्माइली फेस पाठवा, म्हणजे मला कळेल की तुम्ही हा ब्लॉग माझा शेवटपर्यंत बघितलाय. ठीक आहे. थँक्यू सो मच. लव्ह यू.